अजिंक्य देव या नावाला हिंदी सिनेसृष्टीत ओळख मिळत असतानाच अचानक तो तिथून गायब झाला आणि त्यानंतर एक दोन सिनेमे वगळता तो फारसा कधी हिंदी सिनेमात दिसला नाही। पण आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एका दमदार रोलद्वारे तो पुनरागमन करतोय। नक्की कोणता आहे हा सिनेमा ते पाहूया। बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी अभिनेता आणि निर्माता अजिंक्य देव हिंदी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीकडे वळलाय। अजिंक्यचं हे प्रोजेक्ट म्हणजे पुढच्या वर्षी रिलीज होणारा सिनेमा डेव्हिड, ज्यात अजिंक्य एका रॉ एजंटची भूमिका करताना दिसेल। खूप छान रोल आहे। डेव्हिडला पकडण्याचा रोल आहे माझा। दिवसानंतर रादर वर्षानंतर मी हिंदीमध्ये एका चांगल्या भूमिकेत आणि चांगल्या कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे। 2005चा मिस्टर या मिस हा अजिंक्यचा बॉलिवूड मधला अखेरचा सिनेमा होता। राम गोपाल वर्माच्या या सिनेमात अजिंक्यनं गेस्ट अपीअरन्स दिला होता, तर 2004च्या आन मॅन ॲट वर्क या सिनेमात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता। डेव्हिड सारख्या ऑफबीट सिनेमातून पुन्हा एकदा बॉलिवूडकडे वळण्याची संधी मिळाल्यानं अजिंक्य खूपच खुश आहे। हा चित्रपट मला वाटतं 3 इराज मध्ये बेस्ड आहे आणि 3 इराज मधले 3 डेव्हिड्स आणि एका वेगळ्या पद्धतीने सेटअप केलेला हा विजय नांबियार ज्यांनी शैतान डायरेक्ट केला होता त्याचा चित्रपट आहे। इट्स गोइंग टू बी वन ऑफ the interesting releases of 2013. I was very happy working with Vijay आणि vice versa. डेव्हिडमध्ये विक्रम आणि नील नितीन मुकेश मुख्य भूमिकेत आहेत, तर अभिनेत्रींमध्ये लारा दत्ता आणि मोनिका डोगरा या मुख्य भूमिकेत दिसतील। अजिंक्यसाठी हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण फक्त मोठा पडदाच नाही तर छोटा पडदाही अजिंक्यच्या टार्गेटवर आहे। अनिल कपूर बरोबर अजिंक्य इंटरनॅशनल टीव्ही सिरीज 24च्या हिंदी व्हर्जनची निर्मितीही करतोय। ही तीच सिरीज आहे ज्याच्या हॉलिवूड व्हर्जनमध्ये अनिल कपूरनं एक भूमिका केली होती। 24च्या हिंदी व्हर्जनमध्ये अजिंक्य अभिनय सुद्धा करताना दिसेल, तर या सिरीजचं दिग्दर्शन त्याचाच भाऊ आणि डेली बेलीचा दिग्दर्शक अभिनय देव करणार आहे। हा खूप मोठा शो आहे आणि मला वाटतं फिक्शन मधला हा सर्वात मोठा शो असेल। हा निश्चितच एक टेलिव्हिजनसाठी वेगळा अनुभव असेल आणि टेलिव्हिजनच्या व्ह्युअर्ससाठी इंडियामधल्या एक खूप मोठा वेगळा अनुभव असेल आणि आय एम शुअर इट विल बी रिअली अप्रिशिएटेड ऑल ओव्हर। अजिंक्यच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झालंय की यावेळी संपूर्ण तयारीनिशी तो हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकतोय, जेणेकरून त्याची ही इनिंग मोठी आणि अविस्मरणीय ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। यानंतर बॉलिवूडची सफरी आपण करणार आहोत, पण त्याआधी प्राईम टाइम मध्ये घेऊयात एक शॉर्ट टाइम ब्रेक।